कारखान्याच्या CEO साहेब ताई साहेब यांचा आज 50वा वाढदिवस साजरा करण्याकरिता आपण इथं एकत्र जमलोय. सन्माननीय ताई साहेबांना पुढील आयुष्याच्या दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणातून मिळण्यासाठी किंवा देण्यासाठी आपण इथे एकत्र आहोत. सन्माननीय आपल्या कारखान्याचे MD सोहित साहेब 2 शब्द बोलतील. सर्वांचं स्वागत. खरं तर जसं काळुंगे सरांचा आणि माझा वाढदिवस साजरा होतो अशा पद्धतीनं आपल्या चेअरमन मॅडमना आवडत नाही, पण तरीही मागं लागून कमीत कमी एवढं तर करूयात सगळ्यांची इच्छा आहे. त्याच्यामुळे मॅडमनी परमिशन दिली. नाहीतर मॅडम एवढं म्हणले होते की मी त्या डिपार्टमेंटला जाते तिथं केक कापतो. मी म्हणलं तसं नको, सगळ्यांना एकत्र आणूया. तर आज मॅडमचा 50वा वाढदिवस आणि दोन्ही कारखान्याच्या वतीने GM साहेबांनी आणि शुभेच्छा दिल्याच, पण आपल्या बॉयलर पूजनला मी एक जाहीर केलं होतं की मॅडमच्या आज वाढदिवसानिमित्त आज मी तुम्हाला हे सांगतोय की आपल्या बॉयलर पूजनला मी जाहीर केले होते की येत्या 10 तारखेपर्यंत वाढीव पेमेंट आपल्या खात्यावर जमा होणार आहे. पण ते काही टेक्निकल आणि फायनान्शियल अडचणींमुळे ते जरा पुढे गेलं. पण आज मॅडमच्या वाढदिवसानिमित्त आज ते पेमेंट आपल्या सर्वांना मिळणार आहे. आणि जसं तुम्ही मॅडमसाठी असा गोड केक आणलेला आहे, त्याच्यासाठी आमच्याकडे सुद्धा मॅनेजमेंटकडे तुमच्यासाठी एक गोड बातमी आहे. दिवाळी तर येतच आहे, समोरच आहे. त्याच्यामुळं मॅडमनी आणि मॅनेजमेंटने डिसाईड केलेलं आहे की आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना 15 दिवसाचा बोनस सुद्धा मिळणार आहे. त्याच्यामुळे तुमच्या गोड शुभेच्छा मॅडमनाही मिळालेल्या आहेत आणि मॅडमच्याही गोड शुभेच्छा तुम्हालाही मिळाल्या आहेत. आणि दोन्ही कारखान्याच्या वतीनं तुम्हाला मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. सर्वांना मनापासून धन्यवाद. विशेषतः साहेबांनी काल रात्रीपासून उत्साहात मध्ये हा वाढदिवस साजरा करतायत. तर त्यांची सगळी टीम, तुम्ही सगळे कर्मचारी आणि सर्व मॅनेजमेंट, GM साहेब आदरणीय आपले GM साहेब, बडवे साहेब, शिंदे साहेब आणि सर्व आपले गाजरे साहेब, तर आपल्या सर्वांच्या मनापासून असणाऱ्या हार्दिक शुभेच्छा मला सकाळपासून मिळत आहेत, रात्रीपासून मिळत आहेत. मी सर्वांची मनापासून आभारी. वयाच्या 50 मध्ये खरोखरच सगळ्यात मोठं मला एक सुख हे आहे की माझा मुलगा 25चा झालेला आहे आणि तो एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून काम करतोय. ही परमेश्वराकडून मला सगळ्यात मोठी गिफ्ट आहे. त्याबद्दल मी परमेश्वरासमोर नतमस्तक आहे. दुसरे म्हणजे तुम्ही सगळेजण, म्हणजे त्याही अगोदर मला माझे आई वडील आज माझ्या 50 मध्ये त्यांचं छत्र आम्हा सगळ्यांच्या वरती परमेश्वरांनी अबाधित ठेवलेलं आहे. त्याबद्दल परमेश्वराचे आम्ही शतशः ऋणी आहोत. आमचा सगळं कुटुंब, आपण सगळेजण, आणि त्याच ताकदीने तुम्ही सगळेजण या काळुंगे परिवारावर, धनश्री सीताराम आणि आष्टी परिवाराच्या माध्यमातून खूप मनापासून प्रेम करता, सहकार्य करता आणि म्हणूनच आपण या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने करू शकतो. तुम्हीच आमची ऊर्जा आहात आणि तुम्ही जितके मनापासून या सगळ्या प्रवासामध्ये साथ द्याल तितक्या चांगल्या पद्धतीनं आपली ही सगळ्या संस्था चांगल्या पद्धतीने चालतील. काल मी बँकेत गेले होते पाटील साहेब की ही आजची गोड बातमी जी द्यायची आहे त्याचे नियोजन करण्यासाठी, आणि मला मान्य आहे की तुम्ही सगळ्यांनी खूप काम केलेलं आहे. आपण थोडासा मागच्या वर्षामध्ये पेमेंटसाठी थोडं मागं पुढं झालेलं आहे, परंतु या वर्षामध्ये तसं काही होणार नाही. तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्णतः पूर्ण करणं कुणालाही शक्य नसतं,
पण संस्थेकडून जितके जास्तीत जास्त पद्धतीने सगळ्याला त्याचा मोबदला देता येईल तो देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रकाराची वाढ केलेली आहे. आपण सगळेजण मिळून चांगलं काम करूया. आणि आत्ताच शब्द देते की पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला हा सीझन बंपर सीझन आहे, क्रॉप चांगला आहे. आपण जर 8 लाखाच्या उद्दिष्टाच्या जवळ गेलो सीतारामसाठी आणि 5.5-6 लाखासाठी जर आष्टीच्या माध्यमातून जर आपण तेवढं क्रशिंग गाठू शकलो तर निश्चित याही पेक्षा चांगल्या पद्धतीची पगार वाढ अजून तुमची आपण पुढच्या वर्षी करू शकतो. कारण आपण इतके समर्थ होतो. मला जर द्यायचंच, आपल्याला जर सगळ्यांना वाटून घ्यायचं झालं तर ते तेवढं निर्माण सुद्धा होणं गरजेचं आहे. उगीच एकमेकांच्या समाधानासाठी काहीतरी करणं मग हे तात्पुरती मलमपट्टी होईल. पण आपल्याला जर आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हायचं असेल सगळ्यांना तर आपलं हे क्रशिंगचं उद्दिष्ट आपण पार करायलाच पाहिजे. आपल्या मदतीला आता डिस्टिलरी आहे आणि या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की लवकरच आपला सीएनजीचा प्रोजेक्ट पण सुरू होतोय आणि आपण सगळ्यांनी सहकार्य केलं तर याच वर्षी त्याचं उत्पादन सुद्धा आपण घेऊ शकू इतपत आपण तयारी केलेली आहे आणि ते निश्चित होणार. पाटील साहेब परत आणखीन एक प्रोजेक्ट शिंदे साहेब, कदम साहेब, बडवे साहेब तुमच्याशी रिलेटेड त्या गोष्टी आहेत. तर तुमचं पेट्रोल आम्हाला डिझेल लागणारच आहे. आम्ही काही सीएनजी कशाला याला वापरणार नाही. पण तुमच्या पंपावर सुद्धा सीतारामचं सीएनजी भविष्यात येईल अशी मला नक्की खात्री आहे आणि लवकरात लवकर आपण तो प्रोजेक्ट सुरू करतोय. याच वर्षी त्याचं उत्पादन पण आपण घेतोय. तर या सगळ्याच्या माध्यमातून आपण आर्थिकदृष्ट्या चांगलं सक्षम होतोय. पण मन लावून काम करूया कारण कष्ट घाम गाळल्याशिवाय दाम मिळत नाही. तर घाम आपण सगळेजण मिळून गाळायचं आहे. तेवढंच गाळप करायचंय, ऊसाचं साखर निर्माण करायचे, इथेनॉल निर्माण करायचंय, सीएनजी आणि बाकी सगळ्या गोष्टी निर्माण करून आपण समृद्ध व्हायचंय. हे सांगत असताना मला आणखीन एक साहेबांनी म्हटलं की दादांचा साहेबांचा वाढदिवस तुम्ही अनेक सामाजिक गोष्टी करून साजरा करता. खरं तर ते मला आवडत नाही असं नाही, ते खूप चांगलं आहे. उलटा माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे की भैयासाहेब त्या भावनेने तेवढ्या सामाजिक बांधिलकीने चालतात. ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. परंतु त्याच्यामध्ये जी काही सारखी ताकद जाते किंवा ज्या गोष्टी होतात त्या परत परत होऊ नये म्हणून आपण सर्व ताकदीशी त्यांच्या वाढदिवसाला आणि दादांच्या वाढदिवसाला साजरा करतो. आणि आमच्या दोघींचा वाढदिवस आपण घरगुती, तुमचं जे हे माझं कुटुंब आहे सगळं, तुम्ही आपल्या कुटुंबाच्या भागात, तर तुमच्या बरोबर साजरा करण्यामध्ये मला आनंद आहे. आत्ताच भैयासाहेबांनी मला सांगितलं, माझी एक आवडीची म्हणजे माझ्या मनातली एक गोष्ट होती की आपण जो आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला सीताराम मध्ये, आता तो आष्टीमध्ये पण डिसेंबर मध्ये होणार आहे. तर ह्या आरोग्याच्या ज्या गोष्टी आहेत, प्राणायाम, ध्यान, ह्या सगळ्या तुमच्या सगळ्यांचा पण होणार आहे. ह्यातनं कोणच सुटणार नाही कारण आरोग्यासाठी ती गोष्ट महत्वाची आहे. तर हे करत असताना त्याच गुरुजींच्या माध्यमातून एक अंध व्यक्तींना दृष्टी येण्यासाठी म्हणून एक वेगळ्या प्रकारचा कोर्स आहे. तो कोर्स आपण आपल्या परिसरामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये राबवणार आहे. भैयासाहेबांनी मला ती आनंदाची गोष्ट दिली की तशा अंध व्यक्तींची त्यांनी आता एक निवड करण्यासाठी पण सुरुवात केली आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या त्या निमित्ताने कानावर असावं की आपण प्रयत्न करूया. त्यांना दृष्टी आली तर चांगली गोष्ट आहे, पण प्रयत्न करणं, तो कोर्स आहे इन्स्टिट्यूशन कोर्स म्हणून, तो आपण त्यांचा करून घेणार आहोत. त्याचा खर्च आपल्या परिवारातर्फे आपण करणार आहोत. तर अशा वेगवेगळ्या गोष्टींनी ज्यावेळेला आपली मॅनेजमेंट काम करते त्याला तुम्ही सुद्धा तुमच्या आसपास जर काही अंध व्यक्ती असतील तर त्यांची नावं, विशेषतः लहान मुलांमध्ये त्याचा जास्त फायदा होतो, पण आपण मोठ्यांना सुद्धा करायला लावणार आहे. अशक्य काहीच नाही जगात प्रयत्न केला तर. आणि म्हणून अशी असतील तर तुम्ही आपल्या टाइम ऑफ बिझनेस नावं द्याल किंवा सागरकडं ती नावं द्या. कोणी तुमचे नातेवाईक असं नाही जिल्ह्यातलेच असेल कुठे, आणि मग एकदा ती लिस्ट तयार झाली की आपण तो कोर्स घेऊया. वर्षभर कोर्स चालू राहणार आहे कायम. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या बांधिलकीतून आपण जात असताना एक थोडं ऊन लागतंय, सगळ्यांना गरम होतंय, पण गरमाईची सवय आहे आपल्याला, काय प्रॉब्लेम नाही. आता तिकडे आपल्याला मला एकच सांगायचंय तुम्हाला
की आपण बघा आपल्याकडं पूर्वी 12 बलुतेदार पद्धत होती, 18 पगड जाती आपण म्हणत होतो. म्हणजे आपण आपले जे जात लावतो, मी माळी आहे, मी चांबार आहे, मी कुंभार आहे, मी न्हावी आहे, मी शिंपी आहे, ही जात जी म्हणतो आपण, ती जात कशावरून पडली तर आपल्या कामावरून पडली. म्हणजे जे कुटुंब जे काम करत राहिलं त्याची ती जात होत गेली. मग आज एका कुटुंबामध्ये, शिंप्याच्या कुटुंबामध्ये सगळे शिंपीच आहेत का? कुंभाराच्या कुटुंबामध्ये सगळे कुंभार आहेत का? नाही ना. म्हणजे व्यवसायावरून जात झाली, पण ती आपण विनाकारण तिचा मोठा इश्यू केला. पण तीच जर भूमिका जर आपल्याला करायची झाली तर आपण सगळे एका जातीचे, म्हणजे आपण एक सगळे कर्मचारी, कारखानदार ही आपली जात आहे, किंवा साखर उत्पादन करणारी आपली जात. आणि ह्या जात हा विषय किंवा हे व्यवसाय हा विषय मला इथं उद्धृत करण्याचं कारण असं आहे की आपले जर जात एक आहे तर आपला धर्म पण आहे. मग आपलं धर्म काम काय की शिंप्यानी शिंप्याचं काम नीट करावं, कुंभारांनी कुंभाराचं काम नीट करावं, आणि साखर उत्पादन करणाऱ्यांनी साखर उत्पादनाचं काम नीट करावं, मनापासून करावं, चांगल्यात चांगली क्वालिटी देण्याचं काम करावं, जास्तीत जास्त उत्पन्न निर्माण करण्याचं काम करावं, आणि त्याला चांगली बाजारपेठ मिळण्यापासून, म्हणजे ऊस आणण्यापासून ते शेवटच्या गोडाऊन किपर पर्यंत सगळ्यांनी जर मनापासून केलं, एक साखरेचा दाणा पण वाया जाऊ द्यायचा नाही, एक थेंब पण अल्कोहोलचा वाया जाऊ द्यायचा नाही, ही भावना जर आपण मनात ठेवली तर आपण नक्कीच यशस्वी होतो. थेंबे थेंबे गळे साचे हे त्यासाठीच म्हणलं. मी नेहमी कारखान्यातून फिरताना गळत असलं की रागवते. पोरांना वाटत असेल की किती किरकिर करतात मॅडम, जाता येतात, थोडं तरी बोललं की परत सारखे शिवाय देतात. पण ती गळती चांगली नाही. तुम्ही इकडून भरताय आणि तुमची झोळी जर फाटलेली असेल तर ते तुमचे कष्ट वाया जाणार, तुम्हीच करताय ती, आणि तुम्हीच गाळून घालवताय, तर हे होता कामा नये. म्हणजेच काय की आपला धर्म हे आपलं कर्म आहे, आणि आपलं कर्म काय तर आपल्याला जी साखर चांगली निर्माण करायची ती आपल्याला बाजारात पोहोचवून त्याचा दाम आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत द्यायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर आपण यात नक्की यशस्वी होऊ शकू, आणि यशस्वी होणारच, त्याच्यामध्ये काही शंका नाही. आणि आयुष्यामध्ये बघा असं म्हटलं जातं की आता माझं वय 50 झाले, माझं अर्ध तरी संपलंय, पुढचं काय बोलच असणार जे असेल ते असेल. परंतु आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी, आज सकाळी मी थोडा ध्यान करत होते, त्याला माझ्या लक्षात आलं की मी या स्टेजला येण्यापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या असतील तर त्या त्यावेळी मला त्या चांगल्या वाटल्या असतील, वाईट वाटल्या असतील, कधी रडू आलं असेल, कधी हसू आलं असेल, पण त्या सगळ्या घटना घडल्या म्हणून मी आज या पोझिशन. म्हणून आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व घटनांना सन्मान द्या. त्यांनी तुम्हाला त्रास दिला तर त्या तुम्हाला शिकवून जातील, आणि यश दिलं तर आनंद देऊन जातील. पण कुठलाच क्षण हा विनाकारण तुमच्या आयुष्यात घडत नाही. आज सुद्धा आपण इथे एकत्र बसलो ते विनाकारण नाही, आपण कुठल्या तरी कारणासाठी आहोत. आणि कुठल्या कारणासाठी म्हणायचं असेल तर आपला येणारा सीझन हा चांगला घालवणं, चांगला करणं, आणि त्यातून आपल्या वर्षभराची लक्ष्मीची निर्मिती करणं, ह्या कारणासाठी आणि ह्या भावनेसाठी, ह्या विचारासाठी आपण इथे जमलेलो आहोत. म्हणून एवढंच सांगायचं की गेल्या 4 वर्षामध्ये काही जण आपल्यातले आले असतील, काही जण गेले असतील, पण जे काही आपण इथे आहोत ते आपण या कुटुंबासारखं एक भाग आहोत. आणि या सर्व कुटुंबातल्या सर्वांना तुमच्याबद्दल तेवढाच प्रेम आहे, तेवढंच आदर आहे. अगदी जीएम पासून ते आपल्या सिक्युरिटी पण सगळे त्या कुटुंबाचा समान भाग आहेत. ही भावना लक्षात ठेवा. कधी काही चुका झाल्या असतील एकमेकांच्या समजून घ्या, एकमेकांशी बोला, संवाद साधा, आणि संवादातून मग सुसंवाद निर्माण होतो आणि मग प्रगती होते. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपण सगळेजण एक आहोत आणि एकजुटीने काम करूया. कधी ह्याला त्रास होईल, कधी मला त्रास होईल, तो सोडून द्यायचा, आणि आपलं हे जे व्रत आहे साखर उत्पादन, अल्कोहोल निर्मिती आणि इतर येणारा सीएनजी हे प्रामाणिकपणे करूया. आपण तुम्ही करा ही अपेक्षा, आणि ती गोष्ट माझ्यासाठी तुमच्या सगळ्यात जास्त हार्दिक शुभेच्छा असतील त्या, आणि तुम्ही द्याल की मी अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. आणि साहेबांनी सांगितलेलं जे आहे ते आता इम्प्लिमेंट होईल. थोड्या वेळात तुम्हाला मेसेज येतील. पगारी कोणाला जास्त आनंद होईल, कोणाला थोडा कमी आनंद होईल,
पण ते भरून निघाल याची खात्री ठेवा, कुठेही कसूर राहणार नाही. फक्त सगळ्यांना ऍट ए टाइम सगळं देता येत नाही, जेवढं जास्तीत जास्त देण्याचा तो प्रयत्न केलेला आहे. आणि बोनस सुद्धा लवकरात लवकर खात्यावर जमा होईल. आज पगार आणि वाढीव पगार जमा होईल आणि बोनस एक लवकरच तुमच्या खात्यावर जमा होईल, जेणेकरून तुम्हाला दिवाळीला त्याचा आनंद येईल. धन्यवाद साहेब. तुम्ही आज या निमित्ताने खरंच आजच दिवाळी केली माझ्या कामगारांची. त्यासाठी पाटील साहेबांचं खूप हे होतं बरं मॅडम, दिवाळीचा आग्रह आम्ही मागितलं, तुम्ही दिलं. ताई साहेबांनी इच्छा व्यक्त केली, ती इच्छा 100% पूर्ण करण्याची ग्वाही मी तुमच्या वतीने मॅडम आज देतोय. ताई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काही जण नाराज असतील. एका कुटुंबात 4 भाव असतात. आई वडिलांकडून सगळ्याला समान कपडे घेतले जात नाहीत, परंतु कुटुंब एकत्र राहिलेलेच असतं. ती थोडी भावना जागृत ठेवा. 2021 सालापासून आपण आजपर्यंत या संस्थेशी प्रामाणिकपणे काम करताय. थोड्याशा नाराजीमुळे नाही, तुम्ही नाराज मला माहिती आहे काय. कसं आहे मित्रांनो, काही लोक 21 पासून आली, काही 22 पासून आली, काही 23 पासून आली, काही 24 ला आली. 21 पासून आलेल्या प्रत्येकावर अन्याय नाही झाला पाहिजे, 22 ला आलेला पण अन्याय नाही झाला पाहिजे. हा थोडा विचार आम्हाला पण प्रत्येकांचा, ताईसाहेबांना पण करावा लागतो. म्हणून थोडं इकडे तिकडं असेल, परंतु ताईसाहेबांनी आता एक शब्द असं सांगितलंय की येणाऱ्या सीझन मध्ये आपण जर उच्चांकी गाळप प्रत्येक वर्षी आपण रेकॉर्ड करतोय, प्रत्येक वर्षी तुम्ही रेकॉर्ड केलेच. या वर्षी या कारखान्याचं जी क्रशिंग कॅपॅसिटी वाढवली त्या पद्धतीने चालवून आपण या वर्षी जास्तीत जास्त क्रशिंग करू, जास्तीत जास्त उत्पादन करू. त्या उत्पादनामधून मिळणारं उत्पन्न ते तुमच्या हिश्श्याचं तुम्हाला नक्कीच पुढच्या वर्षी अजून वाढीमध्ये देणार आहेत असं त्यांनी जाहीर केलंय. त्यामुळं तुम्ही आता मागचा पुढचा कुठला विचार न करता संस्थेवर निष्ठा ठेवा. आकर्षक योजना दिवाळीमुळे बऱ्याच बाहेर येणार आहेत, पण किती दिवसासाठी असते आणि तो माल किती चांगला असतो हे पण तुम्हाला माहित आहे. त्यामुळे कुठल्या आकर्षक पगारीकडे आकर्षित होऊ नका. जो संयमाने आणि स्थिर चालतो त्याच्या बरोबर राहा, एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे. आणि आताच ताईसाहेबांनी जो सामाजिक बांधिलकीमधला एक भाग त्यांनी सांगितला, जो सुयोग साहेबांच्या संकल्पनेतून बाहेर येतोय. मागच्या साहेबांच्या वाढदिवसा दिवशी त्यांनी एक मूकबधीर मुलाला बोलतं करायचं ठरवलंय. त्याचप्रमाणे आता या अंध नातेवाईकापैकी कुणी असेल त्याला पण जग दिसलं पाहिजे, इमॅजिन करता आलं पाहिजे. ही भूमिका खूप चांगली आहे. खरं तर सन्माननीय आपले संस्थेचे सर्वेसर्वा काळुंगे सर व आपल्या संस्थेचे चेअरमन काळुंगे मॅडम यांनी सुद्धा आपल्याला वारंवार संबोधित करताना सांगितले प्रत्येक कार्यक्रमात की इथे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही थोडं द्यायचं आहे. सुरुवातीला ते कष्ट करायचं आहे, तुम्ही त्यातून उत्पन्न निर्माण करायचं आहे आणि ते तुम्हाला त्या वेळेस द्यायचं आहे. आणि मला वाटतंय 2021 पासून सातत्याने हे झालंय, केलंय. आपण थोडीशी जरी त्यांना, माझी भूमिका मी मांडली होती, परंतु त्याच्या कितीतरी पटीने त्यांनी जास्त हे आज तुम्हाला जाहीर केले. ते मला सुद्धा आता न सांगता सुयोग साहेबांनी डायरेक्ट तुम्हाला सांगितलंय. मित्रांनो, माझी एवढी एकच तुम्हाला विनंती आहे, येणारा सीझन खूप चांगला करायचा आहे आणि त्यातून उत्पन्न निर्माण करायचं आहे. एवढं मात्र नक्की करावं, त्याची तुम्ही आश्वासित केलंय मला.
मी त्या पद्धतीने साहेबांना आश्वासित करतोय आणि कष्ट करूया आणि उत्पन्न वाढवूया, या पद्धतीने आपण जाऊन आजच्या या कार्यक्रमाच्या खऱ्या शुभेच्छा त्या ठरतील असं मी तुम्हाला सर्वांना सांगून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. कमवलेला आहे तर हे 0.1% पण नाही आहे. खूप मोठा परिवार आहे. मग त्याच्यामध्ये शाळेतले मित्र तर येतातच, जे लहानपणापासून एकत्र असतात. फॅमिली तर असतेच, कॉलेजचे मित्र येतात. त्यानंतर मग काम करायला लागल्यानंतर व्यावसायिक मित्र येतात. त्याच्यानंतर मग अजून सामाजिक कार्य करताना सामाजिक कार्यामधले काही सवंगडी जोडले जातात. सोबत असे प्रचंड लोक आईला जोडले गेले. आणि मला असं वाटत नाही की आजपर्यंत मी लहानपणापासून मोठा झालेलो आहे आणि बऱ्या आता जे सर्वांचे मी मतं वाढले की आई असं करते, आई तसं करते, आईचे हे गुण, आईचे हे ते गुण, किंवा आई सामाजिक कार्य करताना, आई बिझनेस करताना
पण खरं तर हे सर्व करताना मी घरी होतो लहानपणापासून, पण हे सर्व पाहत पाहत जे मी मोठा झालो. आणि आय थिंक सो मला वाटत नाही की मी याच्याबद्दल काय बोलू शकतो, कारण लहानपणापासून माझा आणि आईचा प्रवास हा वेगळा आहे. जास्त इमोशनल व्हायची मला सवय नाही आणि कोणाला मी इमोशनल झालेलं बघायची पण सवय नाही, त्यामुळे मी जास्त त्याच्यावर बोलू शकत नाही. मोठे जसं म्हणले की आम्हाला सर्वांनाच, मला काय माझ्या 2 मावशांना सुद्धा ताई केला प्रचंड राग येतो, प्रचंड म्हणजे प्रचंड. पण एका कार्यक्रमामध्ये चूक नाही काढली असं मोठ्यानं कधीच झालं नाही. पण आज जेव्हापासून ती आत आलेली आहे, ते तिच्या ताईसाठी कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे इथे काही सुद्धा मला शिव्या पडलेल्या नाही. ज्यामुळे जेवढं करायचं असेल तेवढं मी आज कमीच पडलो ॲक्च्युअलमध्ये. आणि मला खास धन्यवाद द्यावं वाटतं की ज्यांना खूप उशिरा मी सर्वांना कळवलं. हा कार्यक्रम खूप उशिरा ठरला गेला. आय थिंक सो 3 दिवसाआधी मी सर्वांना मेसेज केले होते, काहींना फोन केले होते, काहींना मेसेज केले होते, पण तरीही त्यांनी आवर्जून इथे उपस्थित राहिले. आय थिंक सो आय एम रिअली थँकफुल टू ऑल ऑफ देम. आणि अक्षरशः म्हणजे आता आईचा प्रवास तसा भरपूर मोठा आहे, पण मी जेव्हापासून आलो तेव्हापासून तांबोलवाडीपासून ते एका खेड्यातून उठून दुसऱ्या खेड्यामध्ये जाईस्तोरचा जो हा प्रवास आहे तो खूप मोठा आहे. प्रचंड शहरांमधनं गेलेला आहे, प्रचंड मोठमोठ्या सिटीजमधनं. मी तर आता फॉरेनला पण जाऊन आलो. पण आम्हा दोघांनाही जेव्हा आम्ही सीतारामवरती असतो, जेव्हा काम करतो, तेव्हा तीच माणसं, मी आणि आई भरपूर वेळा, आता इथं रवीला ताई पण आलेली आहे जिने मला लहानपणी सांभाळलेलं आहे, आणि मावशी आहे जी लहानपणी आमच्या सोबत असायचं. म्हणजे प्रत्येक जण जे पहिल्यापासून आमच्या सोबत आहे त्यांच्याविषयी आमचे सारखं बोलणं चालू असतं. माझ्या 2 मावशा, सोनमावशी येऊ शकली नाही, तिने मला प्रचंड शिव्या घातल्या, ती मला आधी का नाही सांगितलं, पण तरीही असो. दीपमावशी आली, दीपमावशीने एक खूप छान भाषण केलं, अतिशय म्हणजे सगळे इतके पॉईंट कव्हर केले. मला भाषणाची सवय आहे, पण ती पॉईंटच बोलता येत नाही. आणि त्याच्यानंतर मला आय एम रिअली सो प्राऊड ऑफ शिखर, की शिखरही आज इतका छान बोलला आणि चांगलं बोलायची त्याला सवय लागलेली आहे. माझे सर्व मित्र आलेले आहेत शाळेतले, माझे पण मित्र शाळेतले आलेले आहेत. मगाशी बसून जी मार्ग बघतोय, आवाज होतो, त्यांच्याकडे बघत होतो मी, जास्त करू नका आवाज म्हणून. आणि आई अजून भरपूर, आता आम्ही सर्वजणच तुमच्याकडे शिकत आहोत, तुझ्याकडे शिकत आहे. मी तर डे टू डेला शिकत आहे आणि दिवसा म्हणजे बसता उठता शिकत आहे मी. त्याच्यामुळे हे करू नको, ते करू नको, पण अजूनही खूप शिकायचं आहे, आईपर्यंत पोचायचं आहे. कारण सगळ्यांच्या नजरेमध्ये तेच असतं की इथंच मोठे म्हणजे लहानपणापासून ही इतक्या प्रचंड गोष्टीमध्ये चांगली अरे प्रचंड म्हणजे अनबिटेबल. आणि त्याच्यामध्ये कसं की अभ्यासात चांगली, करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये चांगली, आर्ट्समध्ये चांगली, स्पोर्ट्समध्ये चांगली, वक्तृत्वामध्ये चांगली, आणि मी सगळ्यात ट्रॅकमेंटची. ओके, मी अभ्यासात मागे, करिक्युलरमध्ये मागे, सगळ्यामध्ये मागे. त्यामुळे मला लहानपणापासून इतकं भयानक ऐकलेलं आहे मी ते. पण विशेषतः मी त्याला कायम सांगत असतो की आय थिंक सो गेली जवळजवळ 7 ते 8 वर्ष आईनं सोलापूर ते तांबवाडी हा रोजचा एसटीचा प्रवास केला आहे उन्हातून. जेव्हा माझ्या शिक्षणासाठी आई तिथे आली, आणि सरांनीच सांगितलं की रंजोरी सरांनी सांगितलं, प्रचंड हट्टीची ती आहे, अक्षरशः म्हणजे आहेच ती हट्टी म्हणजे आहे. आता आमची जी रोज जिद्दी ना हट्टीच म्हणाल. आणि जे मी तांबवाडीमध्ये शिकण्यासाठी होतो, त्यानंतर तिथे जे आपल्याला स्कोप हवा असतो, मोठा स्कोप हवा असतो, तो तिथे नसतो. त्यामुळे आईने जे हट्ट करून मला सोलापूरला आणलं, आणि आय थिंक सो माझं शिक्षण झालं, माझं व्यवस्थित लाईफ मार्गे लागलं, पण त्या हट्टाच्या मागं तिने जास्त कष्ट केले. डे टू डेला सकाळी उठायचं, त्या तुळजापूर रागावर उभं राहायचं, तासन तास एसटीसाठी उभं राहायचं, कारण तिला स्वच्छतेची प्रचंड आवड, त्यामुळे स्टँडवर जात नव्हती, तुळजापूर रागावर उभं राहिली, आणि तिथून मग एसटीला जाणार, ते तांबवाडी हॉस्पिटल करणार, संध्याकाळी वापस येणार, आणि आल्यानंतर तेवढंच की अभ्यास केला, परत माझा अभ्यास द्यायची. मग अशा पद्धतीने म्हणजे खूप पुढं. आणि आता मी आई कधी रात्री बसलेला असतो आणि मागं वळून जेव्हा मी बघतो तेव्हा तर मला सांगायला खूप आनंद होतो की आमचे दोन्ही साखर कारखाने असू दे किंवा आपली विनाशिक मल्टीस्टेट पतसंस्था, त्याचे चेअरमन जे आहे ती माझी आजी आहे, आणि त्याचा सर्व जो कारभार आहे तो CEO म्हणून आई सांभाळते, हा मला सर्वात जास्त अभिमान आहे. मला खूप लोक विचारतात की एक काय म्हणतात आदर्श असू दे किंवा एक होतकरू असू दे किंवा एक म्हणजे ज्याच्या रोल मॉडेल असू दे. बऱ्याच वेळी कॉलेजमध्ये वगैरे इंटरव्ह्यूमध्ये वगैरे आम्हाला प्रश्न येतो डेफिनेटली की तुमचं रोल मॉडेल काय आहे. आय थिंक सो की माझ्या तर आयुष्यामध्ये माझ्या इथं रोल मॉडेलची कमी नाही आहे,
दादा आहे, मोठी आहे, माझे 2 मावशी आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे आई आहे. त्याच्यामुळे मी खूप खूप भाग्यवान आहे की अशा आईच्या पोटी जन्मलो आहे. हे सगळ्यात जास्त माझं नशीब आहे. आज कारखाने असू दे नसू दे, आई डॉक्टर असली असती नसू दे, तिनं अभ्यासात कधी फर्स्ट आली असती नसू दे, मला काय फरक पडत नाही. आय एम सो लकी टू बी ती माझी आई आहे. ती माझी आई नाही आहे, मी तिचा मुलगा आहे. मी भाग्यवान समजतो. आणि सर्वांना अजून एकदा खूप खूप धन्यवाद. सर्वजण आलाच टाईम काढून आलात. आपण मला माहिती आहे खूप उशीर झालेला आहे. आपण आता केक कटिंग सेरेमनीला सुरुवात करूया. मग आपण बोल ना. टाईमवर एखादा पिक्चर काढायचा ठरलाच, काय नाव द्यायचंय हे तुम्ही जरा सांगा. मला वाटते की पहिल्यापासून हे सांगितलेलं आहे की बाहुबली मेरा वचन ही मेरा शासन, जो हट्टीपणा तिच्यामध्ये आहे आणि शिवगा मी तिच्यासारखी दिसते ऍक्च्युअल मध्ये, तो आय थिंक सो बाहुबली ओके.
आपली सौभाग्यवती डॉक्टर राजलक्ष्मी रविराज काळुंगे गायकवाड मॅडम यांच्यासाठी आज त्यांच्याकडून आता मनोबोधन घेऊया. बराच वेळ झाला, दोन तास होऊन गेले. आपण सर्वजण माझं कौतुक मनापासून ऐकता आहात, करता आहात आणि त्याचा सगळ्यांचा आनंद घेतात. माझ्या मुलांनी हे अरेंजमेंट केली, तुम्हाला मेसेज दिला आणि त्या एका मेसेजशी तुम्ही तुमच्या हातातली सगळी कामं टाकून इतक्या लांबून इथंपर्यंत आलात. खरंच अगदी सुयोग जरी म्हणला की खूप कमी लोक आहेत इथं उपलब्ध, पण हे सगळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व गटातले लोक इथं आलेले आहेत आणि मी खूप धन्य समजते की आपल्यावर प्रेम करणारे एवढे लोक आहेत आणि ते आपल्यासाठी वेळ देतात. कारण जगामध्ये सगळ्यांकडे सगळं आहे पण वेळ नाही आहे कोणासाठी. बट यू पीपल हॅव स्पेंड दॅट मच टाइम फॉर मी अँड माय फॅमिली. आय एम सो हॅपी अँड आय एम सो थँकफुल टू यू. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप कौतुक झालं आहे मगाशीपासून. सगळ्यांची मी मनापासून आभारी आहे. पण मला इथे एकच सांगावंसं वाटतं की आय एम ब्लेस्ड. मी जे काय करते किंवा जे काय माझ्या हातून परमेश्वरांनी घडवून घेतलं असेल ते ब्लेसिंग आहे. कारण आईदादांनी लहानपणापासून शिकवलंय किंवा मला जसं कळतं तसं मला माहिती आहे की आपण जे करतो ते फक्त 100% करायचं. आय हॅव गिवन माय 100% टू मी, टू माय करिअर, टू माय फॅमिली, एव्हरीबडी. ते कधी ऍक्सेप्ट होईल, कधी नाही होईल, कधी परिस्थिती ते ऍक्सेप्ट करेल, नाही करेल, कधी समोरची व्यक्ती करेल, नाही करेल, कधी वेळ करेल, नाही करेल. बट आय हॅव गिवन माय 100%. आणि आज मला म्हणावंच वाटतं की माझ्या 100%च्या अगेन्स्ट गॉड हॅज गिवन thousands of persons to me. तुमच्यामध्ये मला ते सगळं मिळालेलं आहे. सुयोग सारखा मुलगा खरंच खूप नशीब आहे माझं की तो माझा मुलगा कमी आणि माझा बडी जास्त आहे. तो मला अंडरस्टँड करतो. आईला कधी काय हवं ते त्याला चांगलं माहीत असतं. आणि मला जे मी करत आले की कोणतीही गोष्ट करताना डेडिकेशननी करणं, 100% करणं, मनापासून करणं आणि समोरच्याला आनंद देण्याचा प्रयत्न करणं, सुयोग ते पहिल्यापासून करणं. म्हणजे आत्ताच नाही, माझ्या प्रत्येक वाढदिवसाला तो बाहेर शिकत असताना अचानक येऊन सरप्राईज द्यायचं. ते छोट्या छोट्या सरप्राईज पासून आज एवढ्या मोठ्या सरप्राईज पर्यंत सुयोगनी कायम मला आनंद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मी नेहमीच कबूल करते की सुयोग हा सेल्फ मेड आहे. मी माझ्या आई आणि दोघी बहिणींना आणि 2 भावांना, युवराज आणि विनूला खूप खूप धन्यवाद देते. ते मी कधी ते कधी मी हे नाही करू शकत, शब्दात वर्णन करू शकत नाही. कारण हे जण होते म्हणून सुयोग ग्रोथ झाला. आणि रवीचा अप्पी म्हणते मी तिला, माझ्यापेक्षा जास्त सांभाळलं असेल सुयोगला रवीजांनी सांभाळलं. आणि म्हणजे कामामुळं, प्रॅक्टिसमुळं, ग्रामीण भागात राहत असल्यामुळं मला सुयोगला वेळ देता आला नाही. डेफिनेटली इथं सुद्धा आईपेक्षा करिअरच माझं वरचढ झालं आणि सुयोगला नेहमी कॉम्प्रोमाइज करावं लागलं आईच्या प्रेमासाठी. पण ते त्याने केलं आणि आजही तो मी जेवढा थोडा काही भाग त्याला देऊ शकले त्याच्यामध्ये तो इतका समाधानी आहे हे बघून मला देवाला धन्यवाद वाटतात. आणि सोनूदीपानी, आईदादा आणि विनू आणि युवराज, खरंच तुम्ही नसता तर सुयोगचं ग्रोथ एवढं चांगलं झालं नसतं, एवढं समृद्धवंती झालं नसतं लहानपणी. त्याच्यानंतर सुयोगच्या आजी, 2 आत्या, 2 काका, 2 काकी ह्यांनी सुयोगला खूप प्रेम दिलं. म्हणजे सुयोगला आज जे काही नॉनव्हेज आवडतं ते सगळ्यात पहिले आत्तूनी बनवून खाऊन दिलं आणि शिकवलं कसं खायचं असतं नॉनव्हेज. कारण मी बनवती नव्हते, मी खाती नव्हते. आजी आणि आजोबांनी खूप प्रेम केलंय त्याच्यावरती. दोन्ही धाकटी आत्तू तर म्हणजे आत्तूकडे गेलं की टोमॅटोची चटणी आणि चपाती हा सुयोगचा आवडीचा बेत होता आणि ती त्याला फार कौतुकाने खाऊ घालायची. प्रत्येक वेळेला आजी गेलं तर तो हक्कानी, दोन्ही आत्यांकडे हक्कानी तो त्याचा लाड पुरवून घेतो. दोन्ही काकी, दोन्ही काका यांनी खूप म्हणजे काकांनी तर मित्रासारखंच
म्हणजे त्याचं सुया नाव जे आहे, तुम्ही मित्रमंडळी सगळे म्हणता संकेत सार्थक, ते त्याच्या काकांनी ठेवलेलं नाव आहे, धाकट्या काकांनी सुया हे नाव. तर अशा पद्धतीने दोन्ही फॅमिलीचा एक समृद्ध वारसा सुयोगला मिळाला, मला मिळाला. इथं सुयोगची जी मित्र कंपनी बसलेली आहे, त्या मित्र कंपनीनी सुयोगचं बालपण, लहानपण, शाळेपण म्हणून हे खूप समृद्ध केलं. सुयोगचा अभ्यास घेताना माझी तारेवरची कसरत असायची आणि त्याची जी 4-5 मित्रमंडळी इथं आले, सार्थक आलेला आहे, संकेत त्याच्या मिसेस बरोबर आलेला आहे, संकेतचे आई बाबा आलेत, सगळ्यांना थँक्यू. तर ह्या सगळ्यांचा अभ्यास घ्यायचा म्हणजे मला 4 रूम मध्ये चौघांना बसवावं लागायचं आणि मी 5 मिनिटं बाहेर गेले की परत चौघं येऊन आत काहीतरी खोडा करत बसलेले असायचे. पण हसत खेळत का होईना आज सगळेजण आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आहेत, सेट झालेले आहेत आणि एक चांगलं मुलगा आणि चांगलं कुटुंब बनून चांगलं कुटुंब सांभाळतात. त्यामुळं मला त्यांचंही कौतुक करावंच वाटतं आणि त्या बाबतीतही मी समाधानी आहे. त्याच्यानंतर डॉक्टरांच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर आज डॉक्टरांच्या बरोबरीचे त्यांचे सिनियर ज्युनियर्स इथं आलेले आहेत. त्यांच्याबरोबर आता नवीन अभ्यास करणाऱ्या मैत्रिणी त्यांच्या इथं आलेल्या आहेत. वैरागचे काही त्यांचे मित्र, त्यांचे मिसेस इथं आलेले आहेत. आमचे डॉक्टर पंढरपूरच्या डॉक्टर मॅडम इथं आलेले आहेत. तर मला सगळ्यांना धन्यवाद द्यावं वाटतं की मी आणि डॉक्टरांनी मिळून जो 24 वर्षाचा संसार केला तो आमच्या दोघांचा नव्हताच कधी. आम्ही कायम सामाजिक, राजकीय आणि आमचं वैद्यकीय आणि सांस्कृतिक या 4 क्षेत्रामध्ये खूप खूप डेडिकेटली काम केलं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलं, मी माझ्या पद्धतीने केलं. ते मला नेहमी म्हणायचे की आपण समांतर आहोत, म्हणजे तेही तितक्याच ताकदीने काम करायचे, मी माझ्या ताकदीने काम करायचे. आम्ही सतत बरोबर असायचो पण समांतर असायचो. आणि म्हणून त्यांनी सांगितले की त्या सांगतील की तेव्हा त्या काय होत्या आणि आज काय होत्या. मी तेव्हा एक करिअर ओरिएंटेड स्त्री होते आणि आजही मी करिअर ओरिएंटेड स्त्रीच आहे. मी बदललेली नाही कुठे. करिअर इन द सेन्स की समाजात काहीतरी जायचं, काहीतरी मोठं करायचं, काहीतरी नाव कमवायचं असं नाही. करिअर इन द सेन्स माझ्या समोर जे माझं काम आहे ते करत राहायचं. आईने मला सांगितलं होतं वयाचं 24व्या वर्षी लग्न करून जाताना की 24 वर्ष तू अतिशय समृद्धपणे जगलेली आहेस. आमची शाळा खूप चांगली होती, माझ्या शाळेतले सगळे मित्रमैत्रिणी इथं आलेले आहेत. खूप चांगलं घडवलं. बीटी पाटील सरांनी आमच्या शाळेत आम्हाला मुलांना खूप चांगलं घडवलं. आई वडील तर घरी प्राध्यापकच होते. वातावरण चांगलं होतं, अतिशय सुसंस्कारित वातावरणातून आम्ही वाढलो. आणि आईने सांगितलं की 24 वर्ष तू स्वतःसाठी जगली, आता इथून पुढं तुला तुझ्या मुलासाठी 25 वर्ष जगायचं. म्हणजे 25 वर्षाचा मुलगा होईपर्यंत तू तुझ्या मुलासाठी जगलं पाहिजे आणि तुझ्या करिअरसाठी जगलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून मी ते करत राहिले आणि त्या दोन्ही पातळीवरती मी यशस्वी होत गेले. कुटुंबामधली माणसं सांभाळायचं माझ्या आवडीचं. खूप आवडतं मला की घरामध्ये खूप माणसं असावी, गप्पा असाव्यात, दुपारच्या वेळेला शिळोप्याच्या पाय पसरून सगळ्यांनी गप्पा माराव्यात आणि एकमेकांची दुःख वाटून घ्यावी, सुख वाटून घ्यावी आणि पुढे चालावं. असंच सासर पण मला मिळालं. त्यामुळं मी त्या पद्धतीने एकत्रपणे छानपणे जगत राहिलो. तामलवाडीमध्ये काम करत असताना मला ऍज अ डॉक्टर काम करत असताना खूप मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं. आणि मला वाटतंय की आज ज्या आव्हानांना मी तोंड देते त्याचा बेस तिथं. म्हणजे आयुष्यामध्ये जेव्हा आपण मागं वळून बघतो त्यावेळेला आज सकाळी ध्यान करताना माझ्या लक्षात आलं की माझ्या आयुष्यात घडलेली प्रत्येक घटना ही माझ्यासाठी अत्यंतिक गरजेची होती. म्हणजे जरी मला त्यावेळेला दुःख झालं असेल तरी सुद्धा ते मला काहीतरी शिकवून गेलेलं होतं. आणि जर सुखात तर माणूस आनंदी असतोच, पण प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला घडवते, मग ती चांगली असो वाईट असो. 10 वर्षांनी समजतं अरे बरं झालं ते तसं झालं, त्यातून मी हे शिकले. आणि आज जे मला फेस करायचंय ते कॅलिबर माझ्यामध्ये येण्यासाठी ती माझी शाळा होती, ती माझं प्रशिक्षण होतं. आणि म्हणून अनेक घटनांमधून
आपण शिकत गेलो, मी शिकत गेले आणि मी आज या पद्धतीने समोरच्या आव्हानाला तोंड देऊ शकते. त्यामुळं मी धन्यवाद देते माझ्या आयुष्यात घडलेल्या सर्व प्रसंगांना की तुम्ही होता, ते लोक माझ्या आयुष्यात होते आणि त्याच्यामुळं मला हे सगळं शिकता आलं आणि आज हे करता येतं. ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करणं सोपी गोष्ट नव्हती. मला कालच कुणी आज एका डॉक्टरांचा मला फोन आला की एखाद्याच्या घरी जाऊन त्या बाथरूमच्या तिथं त्या अवस्थेत पडलेल्या महिलेची डिलिव्हरी करण्यापासून आज एका सुसज्ज हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करण्यापर्यंतचा जो प्रवास असतो किंवा अगदी 10 रुपयाच्या माझी कन्सल्टिंग फी घेण्यापासून आज पैसे न मोजता खर्च करण्याची जी काही माणसाची हैसियत बनते, ह्या सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला फक्त एवढंच करायचं असतं की 100% तुमचे द्यायचे असतात, बाकी सगळं तर परमेश्वर देतो. माझं नशीब चांगलं की मी ज्या वेळेला डॉक्टर झाले 10 वर्ष डॉक्टरकी व्यवस्थित केली. त्यानंतर गरज होती म्हणून मी फार्मासिस्ट झाले, 10 वर्ष फार्मसी आणि डॉक्टर हे दोन्ही व्यवसाय व्यवस्थित सांभाळले. त्याच्यानंतर 10 वर्षांनी मी MBA इन फायनान्स आणि ॲग्री बिझनेस केलं आणि त्या ओघाने माझ्याकडं कारखान्याचं सांभाळण्याची जबाबदारी आई दादांनी टाकली आणि माझ्या बहिणींनी माझ्यावर विश्वास ठेवला. त्या पद्धतीने मी करत जाताना आता हा 10 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर बहुतेक चेंज काहीतरी होणार आहे पुढचं, कारण एव्हरी 10 इयर्सला काहीतरी करण्याची संधी परमेश्वरानं दिली. मध्ये मी 10 वर्ष राजकारणामध्ये उस्मानाबाद जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम केलं. सुयोग फाउंडेशन नावाची NGO 10-15 वर्ष चांगल्या पद्धतीने सांभाळली. अनेक महिलांना काम देण्याचा प्रयत्न केला, त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला, त्यांना आर्थिक सबल देण्याचा प्रयत्न केला. व्यसनमुक्तीवरती काम केलं, लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम केलं, अंडर 5 क्लिनिक्स चालवले, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं, गावोगावी जाऊन स्वच्छता, टॉयलेट ब्लॉक्स बद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं, महिलांच्या आरोग्यासाठी अनेक कामं केली. त्याच्यामध्ये काम करणारी माझी एक मैत्रीण आहे तर लता ढेरे, ती मला माझ्या तिथल्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेनिंग द्यायची. ती आज आली, मला खूप आनंद झाला. अभिजनी माझी मैत्रीण की जिने मला शिवव्याख्यान करण्यासाठी प्रोत्साहित केलं. तिचे मिस्टर जे आहेत ते खूप मोठे शिल्पकार आहेत, सोलापूर जिल्ह्यातले बरेच मोठे पुतळे त्यांनी बनवलेले आहेत. तर मी शिवाजी महाराजांचा जिजाऊंचा अभ्यास करते म्हणल्यानंतर तिने माझी नावं डायरेक्ट मला न विचारता व्याख्यानांसाठी देऊन टाकली. तिच्या ओघाने मी शिवव्याख्यान करायला लागले 2-2 तासांचं. अशा अनेक लोकांच्या मदतीमुळे वेगवेगळ्या गोष्टी करत होते. सांगायचं एवढंच आहे की मी ज्या ज्या क्षेत्रात गेले त्या त्या क्षेत्रामध्ये मला खूप वरच्या लेवलची माणसं गाठ पडली. आई मला नेहमी म्हणे लहानपणी मला माझ्या वयाच्या मैत्रिणी कमी होत्या आणि मोठीच 7-8 वर्षांनी मोठ्या मैत्रिणी मला जास्त होत्या. तसंच बहुतेक माझ्या आयुष्यामध्ये घडत गेलं. मी ज्याला राजकारणात होते त्याला राहुल गांधी आणि सोनिया गांधींपर्यंत मी गेले, त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली. मी समाजकारणामध्ये होते तेव्हा सिंधुताई सपकाळ असतील, किरण बेदी असतील, या सगळ्या लोकांच्या संपर्कात जाऊन मला काम करण्याची संधी मिळाली. ज्या वेळेला मी इथं वैद्यकीय काम करत होते त्यावेळेला मला झांबरे मॅडम सारख्या अतिशय उच्च विद्याभूषित आणि अतिशय हुशार अशा लेडी डॉक्टरांच्याकडं त्यांच्या ग्रुपमध्ये काम करायची संधी मिळाली. जसं बाबांच्याकडे सांगितलं की ज्यांनी मी देशपांडे बाबांच्याकडे मला लिटरली पुस्तक गायनेकॉलॉजीवरची पुस्तकं लिहिण्याचा एक्सपिरियन्स मला त्यांच्याकडे मिळाला. मी कविता करत होते, विठ्ठल वाघ आणि नारायण सुर्वेंच्या बरोबर माझी मैत्रीवत मला ते लोक मार्गदर्शन करत होते. म्हणजे मी ज्या ज्या इतिहासाचा अभ्यास करत असताना आपले जयसिंगराव कदम त्यांच्या मला चांगलं सानिध्य मिळालं, बाबासाहेब पुरंदरेंचं सानिध्य मिळालं. म्हणजे नशीब चांगलं की प्रत्येक क्षेत्रामधली उच्च लोक मिळाली. आईदादांच्यामुळं घरामध्ये तर वावर होताच या लोकांचा. आणि इथं बसल्या सगळ्यांना सांगावं वाटतं की आईदादांनी लहानपणी काय केलं की आम्ही मुली आहोत म्हणून मुलगा नाही वगैरे इथे कॉन्सेप्ट नव्हतीच. परंतु जेव्हा जेव्हा घरी कोण गेस्ट यायचे त्याला आम्हाला तिघींना पुढे बोलवायचे आणि सांगा तुमची ओळख करून द्या म्हणायचे. म्हणजे स्वतःची एक ओळख असते आणि स्वतः एक व्यक्ती आहे हे नकळत त्यांनी आमच्यावरती बिंबवलं. आईकडून मी कठोर व्हायला शिकले,
आणि दादांसारखी मी मायाळू आहे, हा कणखर, आणि दादांसारखी मी मायाळू आहे, हा शिक्का माझ्यावरती आहे. पण आता कधी कधी ह्याच्यामध्ये आईचा कणखरपणा मी जास्त आता सध्या माझ्या भूमिकेमध्ये जास्त असतो, कारण आव्हानच तितकी कठीण आहे, तर आपल्याला कणखर होणं जास्त गरजेचं आहे. तर जसं आता सांगितलं तसं अध्यात्मामध्ये ज्यावेळेला आले त्यावेळेला श्री श्री रविशंकर गुरुजींच्या, ज्या रविशंकर गुरुजींना मी लांबून कुठून तरी लाखो लोकांच्या मागून बघत होते, त्यांनी परवा मला बोलवलं आणि पंढरपूरला आश्रम करण्याची जबाबदारी माझ्यावरती दिली. म्हणजे अध्यात्मातलं अतिउच्च व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यामध्ये इतक्या जवळ आलं, त्यांनी मला ब्लेसिंग्स दिले. म्हणून म्हणते की आपण खरंच काय करत नसतो, आपण फक्त 100% द्यायचे असतात, करायचं काहीच नसतं. आणि गुरूंनी परवा सांगितलं की यू आर द गिव्हर, तुम्ही फक्त द्यायचं असतं, बाकी सगळं रिटर्न मध्ये येत असतं. ही जबाबदारी माझी पेलत असताना आपण जसं राजश्रींनी सांगितलं की आम्ही खूप खेळकरपणाने पहिलीपासून 10वी पर्यंत आम्ही मित्रमैत्रिणी आमच्या बरोबर राहिलो. मध्ये 15, 16, 17, 18 वर्ष एकमेकांशी बोलत नव्हतो, पण परत 2018 पासून आमचा परत एक ग्रुप तयार झाला. आता माझे ते सगळे सवंगडी पाठीमागं बसलेले आहेत. मग याच्यामध्ये राजू नागरे सर असतील, संतोषजी मोगले असतील, ते भाजपचे अध्यक्ष आहेत, त्यानंतर सुतार असतील, शैलेशजी हवनाळे असतील, ते वकील आहेत, आमचे सल्लागार आहेत. आणि मला त्यांच्याविषयी जाहीरपणाने इथं सांगावंसं वाटतं की जे कर्तृत्व करण्यासाठी सगळ्यांनी मला सांगितलं की महिला या क्षेत्रामध्ये काम करणं फार मुश्किल आहे किंवा केलेलं नाहीये. त्याच्या मी एकमेव महिला आहे, परंतु हे जे साखर कारखान्यांचं जग आहे ते जग अतिशय वेगळं आहे. म्हणजे पुरुष मक्तेदारी तर आहेच, पण मी नेहमी म्हणते की माझी टक्कर ही प्रश्नांना नाहीये तर पुरुषी अहंकाराला आहे. आणि त्या माध्यमातून जे जे काही प्रश्न निर्माण होतात, मला तसा कशाचीच भीती नाही, पण मला लिगलचा फोबिया होता. तर तो लिगलचा फोबिया त्यांनी माझ्या मनातून काढून टाकला आणि मला एक मजबूत साथ दिली की ह्या कामांमध्ये निर्णय घेताना कोणत्या गोष्टींना किंमत द्यायची नाही आणि कोणत्या गोष्टींवर फोकस करायचं. ह्या माझ्या सगळ्या मित्रांनी मला शिकवलं, मला साथ दिली. डे टू डे कामामध्ये सुतार असतील, चौगुले साहेब असतील, हे सगळे मला फार मार्गदर्शन करतात. जसं की आईदादांचा एक ग्रुप होता 8-10 जणांचा, की कोणत्या त्या वेळेला त्यांनी 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी त्यांनी काही निर्णय घेतले असतील, ते निर्णय घेताना ज्या पद्धतीने त्यांना त्यांच्या मित्रांची साथ होती, तशीच एक मजबूत साथ मला इथे त्यांच्यामुळे मिळते. आणि म्हणून समाजामध्ये काम करत असताना आपला विचार करणारी, आपल्या संस्थांचा विचार करणारी, संस्थात्मक जीवन जगणारी माणसं आपल्या आयुष्यात असावी लागतात. ती उणीव त्यांनी माझ्या आयुष्यातली भरून काढली आणि त्यामुळे हे काम मी चांगल्या पद्धतीने करू शकते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुयोग बद्दल मी सुरुवात केली आणि शेवटी मी आता सुयोगच्या संदर्भात काही बोलून मी माझ्या बोलण्यातला पूर्णविराम देणार आहे. की मी जसं म्हटलं की सुयोग सेल्फ मेड आहे. खरोखर सुयोगमध्ये इतकी सामाजिक जाणीव, इतकं लोकांच्या बद्दलचं प्रेम, कोणताही दिखावा न करता करण्याची त्याची मानसिकता आणि बडबड न करता, मी बडबड जास्त करते, बडबड न करता ते काम करण्याचं आणि करून दाखवण्याचं आणि काम केल्यानंतर सांगण्याची त्याची जी पद्धत आहे ती मला खरोखर भावून जाते. कारण आपण म्हणतो की क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे, तर तसं तो नेहमी करतो. कोणत्याही वेळेला मी कधी उदास होऊन बसले असले तर आई मी तुझ्याबरोबर आहे, तू काळजी करू नको म्हणतो. आणि या पद्धतीने तो प्रत्येक प्रसंगाला मला साथ देतो, त्याची कणखर साथ आणि त्याच्यावरचा माझा एक विश्वास की हा सुयोग आहे तर हे सगळं होऊ शकतं, हा विश्वास त्यांनी मला दिलेला आहे. सुयोग, मला तुला सांगावंसं वाटतं की जसा माझा तुझ्यावर विश्वास आहे त्याही पेक्षा कितीतरी पट जास्त विश्वास दीपालीचा आणि सोनूचा तुझ्यावरती आहे. आणि जशी मी तुझी आई आहे त्याहीपेक्षा कितीतरी जास्त पटीने त्या तुझ्या आई आहेत. कारण आज तुझ्या जिभेवरची चव आहे पदार्थाची,
ती सोनू मावशीमुळे आहे आणि आज तुझ्यामध्ये जी स्वच्छतेची आवड आहे ती दीपू मावशीमुळे आहे. आणि त्या दोघींनी खरोखर शिखर आणि अर्जुनच्या पेक्षा सुद्धा जास्त प्रेम तुझ्यावर केलेलं आहे, हे तू कधी विसरू नको. आणि शिखर आणि अर्जुन ह्यांच्यावर माझं जास्त प्रेम आहे, ही जी तुझी कंप्लेंट असते तीही खरी आहे, हेही तू लक्षात ठेव. आणि अशा या गोळामेळ्यातून आपल्याला पुढे जायचं आहे, कारण जबाबदारी मोठी आहे आणि चांगल्या पद्धतीने पार पडत असताना आपल्या सर्वांच्या सदिच्छा, शुभेच्छा, सहकार्य. आणि गोरे काका इथं आलेले आहेत. गोरे काकांनी काका मला 2 मिनिटात सांगायसाठी तुम्हाला सगळ्यांना खूप उशीर मला वाटतं, जेव आपण पटकन 1-2 मिनिटात संपवते. माझी आजी जी होती ती अतिशय कणखर होती. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ती जन्मली, ती शिक्षिका होती. तिने 6 मुलींना त्या काळात शिक्षण दिलं, डबल ग्रॅज्युएट केलं आणि मग त्यांची लग्न लावली. आणि त्याला सांगितलं की तुमचे नवरे कसे निघतील मला माहित नाही, परंतु त्यांनी जरी तुमच्याकडून सोनं नाणं पैसा काढून घेतला तरी तुमची डिग्री आणि तुमचं शिक्षण कोण काढून घेणार नाही. आणि म्हणून तुम्ही स्वावलंबी व्हा. सगळ्यांना नोकऱ्या लावल्या आणि मग त्यांची लग्न केलं. पण माझी आजी इतकी नशिबान की साईचे साई जावई चांगले निघाले. गोरे काका, दादा आणि माझे सगळे काका, ह्या सर्वांनी कुटुंब कसं सांभाळायचं ते शिकवलं. आणि माझ्या साई मावशा म्हणजे की माझ्या साई मावशांनी एकत्र कुटुंब अत्यंतिक चांगल्या पद्धतीने सांभाळलं आणि त्यांच्यातूनच आम्हाला शिकवण मिळाली की जी जबाबदारी असते ती 100% निभावायची. आणि म्हणून तुम्ही सगळ्याजण इथं आलात. तुमचीच आम्ही मुलं नातवंड आहोत. ती या समाजामध्ये आज चांगल्या पद्धतीने उभी आहे, काहीतरी करण्याची धडपड करतायत. माझा भाऊ विनू, माझी वहिनी आहे सीमा. मला तर जसं तुम्हाला मी कधी बहिणी वाटले नाही तशी ती मला कधी बहिणी वाटली नाही. मी सगळ्यांसमोर कबूल करते की जसं माझ्या सासूबाईंनी मला कधी सुनेसारखं वागवलं नाही, त्यांच्यात माझ्यात कधीही भांडण झालेलं नाही. आणि खरंच मुनी तर तुम्ही सांगितलेलं ते खरं आहे की मी सासरी गेल्यानंतर मी शेजारी बसायचे सासऱ्यांच्या आणि सासूबाई मला जेवायला वाढायच्या आणि म्हणायचे की ती आली की तीच तेवढी कामाची, तुम्हाला वाटते का आम्ही काही काम करत नाही का? पण त्यात सुद्धा त्यांचा लाड असायचा. आणि अशा पद्धतीने माहेरी सुद्धा आल्यानंतर विनूची बायको मला कधी काही काम करू देत नाही. एकंदरीत मी फक्त बाहेर काम करते, मी घरात कोणीकडे काही काम केलेलं नाही आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाला मी पुन्हा एकदा उतराई होऊ इच्छिते आणि तेच थांबते. सर्वांना परत एकदा